श्री गणेशाय नमः. श्री दत्तात्रेय नमः. अध्याय 28. भर्तरी व पिंगला. भर्तरीने 12 वर्षाचे वचन दत्तगुरूंना दिले होते. तो घरी गेला, पण त्याला आपली अवंती नगरी व वैभव वेगळ्याच स्वरूपात दिसू लागले. आपण हे सर्व एक दिवस सोडून जाणार आहोत हा विचार त्याच्या मनात वारंवार फिरू लागला, डोकावू लागला. एकदा पिंगला त्याच्या मांडीवर डोके ठेवून झोपली होती. तेव्हा ती म्हणाली, मी अशी झोपलेली असताना, तुमच्या मांडीवरच माझे मस्तक असताना मला मरण आले तर फार चांगले होईल. तो म्हणाला, देवाच्या मनात काय आहे ते कसे सांगणार. एखादे वेळी मीच आधी जाईल, माझा मृत्यू तुझ्या आधी होईल. तेव्हा ती म्हणाली, नका असे बोलू, मी तुमच्या मागे क्षणभरही जिवंत राहणार नाही. भर्तरीने ते हसण्यावर नेले व तो म्हणाला, असे काही होत नाही. तेव्हा ती म्हणाली, खरोखर असेच होईल, मी तुमच्या मागे क्षणभरही जिवंत राहणार नाही. हा विषय भर्तरीने लक्षात ठेवले. काही दिवसांनी तो जेव्हा शिकारीला गेला, तेव्हा आपण आपल्या पिंगलेच्या प्रेमाची परीक्षा घ्यावी असे विचार करून त्याने आपल्या बरोबरच्या विश्वासू नोकराला, शिपायाला हरणाच्या रक्तात आपली वस्त्रे भिजवून त्याच्याजवळ दिली व त्याला सांगितले, तू नगरात राजवाड्यात जा आणि मला रानात वाघाने झडप घालून मारले व खाल्ले असे सांग. हे कपडे थोडे फाडतो, ही काही भूषणे तोडून देतो, म्हणजे लोकांना खरे वाटेल. असे सर्व समजवून त्याने नोकराला गुप्ततेची शपथ घ्यायला लावली व नगरात पाठवून दिले. त्याला मोठे बक्षीस देईन असे सांगितले आणि इतर सैन्यांच्या व शिकारांच्या नजरा चुकवून तो स्वतः एका झुडपात लपून बसला. नोकराने आज्ञेप्रमाणे राणीला सर्व बनावट वृत्त सांगितले. रडत रडत भर्तरीचे कपडेही दाखविले. इतरांनाही तो तेच सांगत फिरला. पिंगलेने हे वृत्त ऐकले आणि कपडे पाहिले. राजवाड्यात सर्वत्र दुःख पसरलं. राजवाड्यात हल्लकल्लोळ माजला. सर्वत्र दुःख पसरलं. सर्वच रडू लागले. पिंगलेला पती वियोग सहन झाला नाही. तिने एकदमच हंबरडा फोडला आणि ती जमिनीवर पडली. ती रडू लागली व तिने सती जाण्याचा निर्धार केला आणि लोकांना चिता तयार करायला सांगून भर्तरीच्या कपड्यासह तिने स्वतःला धगधगत्या आगीत चितेवर जाळून घेतले. ती म्हणाली होती, नाथ, मी तुमच्या मागे जिवंत राहणार नाही. ते तिने खरे करून दाखविले. भर्तरीने भरतीच परीक्षा घेतली होती, त्यामुळे केवढा अनर्थ झाला होता त्याची त्याला कल्पना नव्हती. भर्तरी सूर्यास्ताच्या सुमारात परत नगरात जाण्यासाठी निघाला. बरोबर सैनिक अश्वारूढ घेऊन तो रात्रीच्या वेळी मशाली पेटवलेल्या होत्या. महाद्वाराशी सर्व आले. द्वारपाल थक्क झाले. भर्तरी नगरीत शिरला तो काय. लोकांनी आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले.
व त्याला पिंगला त्याच्या मरणाची वार्ता ऐकून स्वतः चिता पेटून सती गेली याचे सविस्तर वृत्तांत सांगितले. भर्तरीला सर्व माहिती सांगितल्यावर भर्तरीला मोठाच भयंकर धक्का बसला. आपण काय करायला गेलो आणि काय भयानक घटना घडली याची त्याला खरतर प्रचिती आली. तो धावतच स्मशानाकडे गेला आणि तेथे पिंगलेने देह यत्न केला होता. तेथे जाऊन विटेतील राख उचलून ओसाबोक्षी जोरजोरात रडू लागला. लोक त्याच्या मागे धावले. त्यांनी त्याला सावरण्याचा खूप प्रयत्न केला, पण तो कुणाचे काही ऐकत नव्हता. सर्वांनी विचार केला, थोड्या वेळाने भर्तरी स्वतःच सावरून जाईल, म्हणून लोक त्याचे सांत्वन करून आपापल्या घरी गेले. नंतर राजा विक्रम, प्रधान, मंत्री सारेजण त्याच्या जवळ येऊन दुःख करीत होते व त्याचे नाना प्रकारे सांत्वन करीत होते. पण त्याने बडाबडा सारे काही सांगून टाकले. पिंगलेच्या मरणास आपणच कसे कारणीभूत आहोत हेही तो वारंवार बडबड करू लागला. वेड्यासारखा स्मशानात बसून राहू लागला. खाणे पिणे टाकून पिंगला पिंगला असा तिच्या नावाचा ध्यास घेत उपाशीच तिथे बसून राहिला. हळूहळू त्याचे शरीर फार क्षीण झाले. त्याची ही स्थिती पाहून इतरही लोक फार शोक करीत असे 12 वर्ष अशीच गेली. हे सारे सूर्य व दत्तगुरु पाहत होते. सूर्य म्हणाला, पहा माझ्या मुलाची कशी स्थिती झाली आहे. दत्ता तुमचे लक्ष आहे ना? दत्तगुरु म्हणाले, हो गोरक्षाला सांगितले आहे. गोरक्षनाथ तीर्थयात्रा करीत अवंती नगरीकडे चालला आहे. पहा, तोच या भर्तरीला मोक्ष मार्गाला लावील. भर्तरी चिरंजीव होईल हे आता तुम्ही पहावे. फलस्तुती या 28व्या अध्यायाच्या पठनाने गुणवान स्त्री मिळून लग्न होईल व स्त्री अखंड सेवा करील. हरिओम तत्सत्.